आहे म्हणून विश्व आहे, ती आहे म्हणून सुखी संसार आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत आणि केवळ ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे. स्त्रियांना द्या इतका मान की वाढेल आपल्या देशाची शान. आरआरसी नेटवर्कच्या सर्व महिला दर्शकांना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. देशमुख महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. विविध कार्यक्रमाचे केले गेले आयोजन. आरआरसी नेटवर्कच्या कार्यालयात जागतिक महिलांचा कार्यक्रम. संचालिका सौ ऋतुजा देशमुख यांचा महिला कर्मचाऱ्यांशी संवाद. क्राईम जगतात तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले, मुली व महिलांनी सोशल मीडिया रील्स पासून दूर राहा. घराघरात आलेल्या गृहिणींची जबाबदारी मोठी. जिल्हा परिषदेच्या CEO बी वैष्णवी यांचा महिलांवर विश्वास. अकोल्यात देखील ड्रोन दीदी घेत आहेत ड्रोन उडविण्याचे धडे. ड्रोन दीदींच्या हाती येणार शेतीची मुख्य जबाबदारी. आता सविस्तर बातम्या. दरवर्षी 8 मार्च दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देतो. देशमुख महिला मंडळातर्फे आज विविध कार्यक्रम आयोजित करत जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. उतुंग तुझ्या भरारी पुढे गगन हे ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली अवघे विश्व वसावे. दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देतो, त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो. हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. समाजातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान केला जातो. महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. आज आपण महिला दिनानिमित्त देशमुख महिला मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देशमुख महिला मंडळ करून आणि आरआरसी नेटवर्क करून. मी सौ राजश्री प्रशांत देशमुख, देशमुख महिला मंडळ अकोलाची अध्यक्ष. सर्वांना आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर्वांना. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आरआरसीच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज दिनांक 8 मार्च 2025 निमित्त आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत आणि महिला दिन जो आहे तो अतिशय उत्साहात आणि आनंदात आम्ही साजरा करतो आहोत. त्या प्रित्यर्थ सर्व माझ्या महिला भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा. जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी संपूर्ण जगभर साजरा केला जातो. ही जागतिक अशी एक उत्साहाची संधी आहे जिथे महिलांची अढळ भूमिका आणि त्यांचा संघर्ष ओळखला जातो. महिला दिनाच्या दिवशी प्रत्येक महिलेला तिच्या योगदानाचा आदर व सन्मान दिला जातो. आज आरआरसी नेटवर्क येथे कार्यकारी संचालिका सौ ऋतुजा देशमुख यांनी महिला कर्मचाऱ्यांसोबत महिला दिन उत्साहात साजरा केला. तुम्हें पंखों से नहीं हौसलों से उड़ान पसंद है, किसी और की पहचान नहीं अपनी काबिलियत की पहचान है. गिरकर उठना आता है तुम्हें, इसलिए हर मोड़ पर अपनी राह को आसान बनाती हो तुम. तेरे सपनों को पंख मिले, तू खुले आसमान में उड़ चले. तेरे कदमों में हो सारा जहां, तेरी राहों में हो खुशियां खिले. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. घरच्या कामकाजापासून ते ऑफिस, शिक्षण, विज्ञान, कला आणि खेळ क्षेत्रामध्ये त्यांनी आपले महत्त्व सिद्ध केले आहे. महिला दिन एक अशी संधी आहे जेव्हा आपण त्यांच्या योगदानाचा आदर करतो आणि त्यांच्या सामर्थ्याला मान्यता देतो. महिला असताना तुमच्यातील शक्तीला ओळखा. तुम्ही कितीही मोठ्या अडचणींना तोंड देत असाल तरी तुमच्यातील शक्ती काही कमी होणार नाही, असे मत आरआरसीच्या कार्यकारी संचालिका सौ ऋतुजा देशमुख यांनी व्यक्त केले. त्यांनी आज आरआरसी नेटवर्कच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत जागतिक महिला दिन साजरा केला. प्रत्येक महिला कर्मचाऱ्यांना चॉकलेट आणि गुलाब पुष्प देत सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर महिलांनी केक कटिंग करत जल्लोष करण्यात आला. नमस्कार.
जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देशमुख महिला मंडळ करून आणि RRC नेटवर्क करून. सर्व महिलांना RRC तर्फे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. घर सांभाळून आणि नोकरी सांभाळून कठीण असतं, पण मी प्रथम त्याचं क्रेडिट मी स्वतःलाच देते. स्त्रीने जे काही करायचं ठरवलं तर ती 1 नाही 2 नाही तर 4-5 कामं सांभाळून ती सगळं काही करू शकते, असे मत अकोला वन विभागाच्या ACF नम्रता ताले यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनी विशेष मुलाखत. महिला दिनानिमित्त एक विशेष डॅशिंग पर्सनॅलिटी, लेडी सिंगम म्हटलं तरी चालेल, आपल्यासोबत जुळलेल्या आहेत अकोला वन विभागाच्या ACF मिसेस नम्रता ताले मॅम. नमस्कार मॅम, RRC मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. माझा सुरुवातीचा छोटासा प्रश्न राहील की इथे घर सांभाळून आणि या नोकरी व्यवसायामध्ये येऊन तुमच्या यशस्वीच्या मागे नेमकं कोणाचा हात असेल? खूप महत्वाचा प्रश्न विचारला, कारण की घर सांभाळून आणि नोकरी करून खरंच यशस्वीतेच्या मागे कुणा ना कुणाचा हात असतोच. प्रथमतः तर त्याचं क्रेडिट मी स्वतःलाच देते, कारण की जर एका स्त्रीने जर काही करायचं ठरवलं तर ती दोन्ही गोष्टी काय, ती 4-5 गोष्टी सांभाळून सगळ्या काही गोष्टी करू शकते. पण याच्या मागे जर भरभक्कम हात म्हटला तर तो म्हणजे माझ्या पतीचा मी म्हणेल, कारण की आज रोजी त्यांच्याच पाठबळामुळे, त्यांच्या सगळ्या गोष्टीच्या सहकार्यामुळे मी आज इथे सक्षमपणे काम करू शकत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या घरचे जे लोक आहेत, माझे सासू सासरे आहेत, त्यानंतर माझे जेठ आहेत, यांचा पण मला भरपूरपणे साथ आहे. कारण की आज माझी 1 वर्षाची छोटी मुलगी आहे, तिला सोडून घरी एकटं सोडून मी इथे काम करते आहे आणि मी खूप रिलॅक्स माइंडनी काम करते, कारण की आज त्यांच्यामुळे सर्व गोष्टी मला मॅनेज करणं खूप पॉसिबल होत आहे. आणि मी माझं स्वतःला खूप जास्त याच्यासाठी महत्व देत आहे, कारण की बऱ्याच गोष्टी आपल्याला जेव्हा माइंड आपला पॉझिटिव्ह राहील किंवा आपण शांत राहू तेव्हाच आपल्याला सर्व गोष्टी मॅनेज करणं खूप सोपं होऊन जातं. अगदी बरोबर मॅम, खूपच महत्वाचा मुद्दा तुम्ही बोललाय की स्वतःला आणि फॅमिलीने जेव्हा सहकार्य करेल तर आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. आता या सोशल मीडियावरती ज्या उत्सुक तरुणी म्हणा, महिला म्हणा, ज्या पोस्ट टाकत आहेत हे कितपत योग्य आहे आणि तुम्ही त्यांना काय आव्हान द्याल? ऍक्च्युली तसं पाहिलं ना तर रील्स करणे, त्याच्यानंतर पोस्ट टाकणे, एखादं स्टेटस टाकणे, आजच्या जनरेशननुसार ठीक आहे, त्यांच्या वयामानाने त्या गोष्टी करतात, त्याच्यातून त्यांना आनंद भेटतो. आणि तसंही म्हणतात की ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद भेटतो त्या गोष्टी तुम्ही आवर्जून करायला हव्या. मी असं म्हणणार नाही आजच्या तरुणींना की त्या गोष्टी टाकणं चुकीच्या आहेत किंवा वाईट आहे, कारण की त्या जनरेशननुसार आपण चेंज हा घडवायलाच हवा आणि आपण तो ऍक्सेप्ट पण करायला हवा. परंतु ज्या मी तरुणींना एवढंच सांगू इच्छिते फक्त की जर तुम्हाला एखादी पोस्ट करायची असेल किंवा एखादी रील्स करायची असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टीची करता, ज्या गोष्टीची तुम्ही एन्जॉय घ्यायला जात असता त्या गोष्टींची तुम्ही रील्स बनवता. फॉर एक्झाम्पल तुम्ही फूडची एखादी फोटो टाकता, एखाद्या हॉटेलला जाऊन जाता, एखाद्या व्हिजिटिंग प्लेसला व्हिजिट करायला जाता, तुम्ही धबधबा असतो किंवा एखादं ग्रीन नेचर्स असतं किंवा एखाद्या फ्रेंड सोबत फिरायला जाता, तुम्ही एन्जॉय करायला जाता. मी फक्त एवढंच म्हणेन की तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल ती गोष्ट पहिले एन्जॉय करा, आफ्टर दॅट तुम्ही तिथं रील्स बनवा. म्हणजे ते लोकेशन सोडल्यानंतर, ती ठिकाण सोडल्यानंतर, फॉर एक्झाम्पल आजकाल सायबर क्राईम्स वाले पण सुद्धा सांगताय की तुम्ही एखादी गोष्ट करताना काळजी घ्या, कारण की माहित नसतं आपल्याला की आपल्या इन जनरल लाईफ मध्ये आपल्याला कोण फॉलो करतंय. एखादी गोष्ट तेव्हाच घडते तेव्हाच जर तुम्ही पोस्ट केली आणि फॉलो करणारा व्यक्ती तेव्हाच जर तुमच्या सोबत असेल तर थोडं तुम्हाला कठीण होऊ शकतं. तर बेटर राहील की ती गोष्ट तिथून सोडल्यानंतर 2 दिवसांनी 3 दिवसांनी पोस्ट करा. मी तरुणींना एवढंच म्हणेन की जग बदलण्याचं आहे, चेंजेसचं आहे, ऍक्सेप्टन्स ठीक आहे असायला हवा, त्या नवीन गोष्टी शिकायला हव्या, पण त्या शिकता शिकता ही चुकांपासून कसं आपण प्रिकॉशन घेऊ याच्यावर सुद्धा काळजी द्यायला हवी. नक्कीच, अतिशय महत्वाचे मुद्दे मॅमने आपल्याला सांगितलेले आहेत. माझ्या दर्शकांना मला एकच सांगावंसं वाटते की रोज मात्र सगळ्यांसाठी पण आज तुझ्यासाठी जग. जागतिक महिला दिनाच्या मॅम तुम्हाला आणि माझ्या सगळ्या दर्शकांना RRC परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. घराबरोबर नोकरी करणाऱ्या महिलांचा वाढता कल आहे. ज्या महिलांना गृहिणी आपण म्हणतो त्या देखील कर्तव्यगृह दक्ष असतात. त्यांच्याचमुळे परिवार मोठा होतो. महिला सर्वच बाबतीत आता सक्षम झाल्याचे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी व्यक्त केले. त्या RRC न्यूज सोबत बोलत होत्या. जागतिक महिला दिनाच्या पर्वावरती आपल्या सोबत जुळलेले आहेत जिल्हा परिषदच्या CEO मॅम. नमस्कार मॅम, RRC मध्ये आपलं स्वागत आहे. मॅम, माझा पहिला प्रश्न, घराबरोबर नोकरी सांभाळणाऱ्या महिलांसाठी त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमची काय व्याख्या असेल? मला वाटतंय की सर्व महिला तेवढं तरी सक्षम आहे की घरी सांभाळू शकते आणि बाहेर येऊन त्यांचं जे कामकाज आहे हे पण खूप म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी ते करू शकते आणि एवढे सक्षम आहेत. क्योंकि घर सांभाळणं हे काही
म्हणजे छोट्या लहान गोष्टी नाही, बरेच विषय असतात, फायनान्शियल असतात, बाकीचे आर्थिक बाबी, बाकीचे सर्वांना म्हणजे सांभाळून पुढे जावं लागतील. आणि तसं जे घरी करतात, बाहेर येऊन पण आता ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये बाकीचे जे जे गोष्टी आहेत ते सांभाळून पुढे जाऊ शकते. आणि त्यांचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे सोसायटीमध्ये ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ते सोसायटीमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन करू शकते. नक्कीच मॅडम, तुमच्या यशस्वी जीवनाच्या मागे तुम्ही कोणाला आयडल मानता आणि त्यांनी तुम्हाला काय मोटिवेट झालेलं आहे? याच्यामध्ये मला फक्त 2 विषय बोलायची. एक तर सर्वांच्या आयुष्यात त्यांच्या आईचं खूप मोठं योगदान असतातच, म्हणजे सर्व लोकांच्या. तसेच माझ्या आई माझ्या प्रेरणाच्या एक माध्यम आहे आणि माझ्या आईमुळे मी इकडे आहे. आणि त्याचबरोबर फक्त हे तर घरीच्या बाबी, आणि बाहेर येऊन आता मी जिल्हा परिषदला मी माझा एक जबाबदारी आहे. आणि याच्यामध्ये आमचं पूर्ण अधिकारी कर्मचारी जेवढे आहे महिला, ते तर आणखी म्हणजे आमच्याकडे हेल्प आहे, काहीतरी म्हणजे बोलायला, सांगायला, काम करायला हेल्प आहे, मी मदत घेऊ शकते. परंतु असं किती महिला आहे, काहीच त्यांना मदत नाही, काही नाही, सिंगल विमेन आहे, परंतु तरी म्हणजे उत्कृष्ट रीतीने त्यांचे कामकाज ते सांभाळत, वेळेवर ऑफिसला येणं, परत पूर्ण काम करून घरी जाणं. सो आय थिंक ऑल ऑफ देम आर माय आयडल्स. नक्कीच मॅम, आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या महिलांना तुम्ही काय आव्हान द्याल? येस, आज जागतिक महिला दिवसच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. महिलांना तर शुभेच्छा आहेत, परंतु त्यांच्या मागे जे पुरुष मंडळी आहे त्यांचं योगदान आहे, त्याच्यामुळे महिला पुढे जाऊ शकते. तर फक्त हेच शुभेच्छा मी देते. मॅम, मी खूपच महत्त्वाच्या मुद्दे आपल्याला सांगितलेले आहेत आणि मी माझ्या सगळ्या दर्शकांना एकच म्हणेल, रोज सगळ्यांसाठी मात्र आज तुझ्यासाठी जग. जागतिक महिला दिनाच्या मॅम तुम्हाला RRC पूर्ण परिवाराकडनं आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा. आजच्या जीवनात सोशल मीडिया हा प्रत्येकाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण तरुणींनी व महिलांनी सोशल मीडियाचा योग्य तो वापर करण्याची गरज आहे. केवळ आपल्या हातात सोशल मीडिया आहे म्हणून तो कसाही वापरणे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असेल, असे मत MIDC पोलीस स्टेशनच्या ठाणेदार वैशाली मुळे यांनी व्यक्त केले. महिला दिनानिमित्त त्या RRC न्यूज सोबत बोलत होत्या. नमस्कार. जागतिक महिला दिनाची विशेष मुलाखत म्हणजे आपल्यासोबत जुडलेले आहेत MIDC मधल्या ठाणेदार मॅडम मिसेस वैशाली मुळे आपल्यासोबत जुडलेले आहे आणि पुढील चर्चा आपण त्यांच्यासोबत करणार आहोत. नमस्कार मॅडम, RRC मध्ये आपलं खूप 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 स्वागत. आणि जागतिक महिला दिनाचा हा विशेष पर्व घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. एक साधा सिंपल क्वेश्चन विचारते मी की घराबाहेर नोकरी सांभाळणाऱ्या महिला ज्या यशस्वी होतात यांच्याबद्दल तुमची व्याख्या काय असेल? यांच्याबद्दल माझी व्याख्या मी माझ्यापासूनच सुरुवात करते. मुळात कसं आहे की महिलांना बाहेर पडताना घरच्यांचा सपोर्ट हा महत्त्वाचा आहे आणि मला आत्तापर्यंत माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडून हा सपोर्ट भेटलेला आहे. त्याच्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की प्रत्येक महिलेला असं सासर आणि माहेर मिळावं, त्यामुळे ती पुढं जाऊ शकेल. माझं म्हणजे जे सक्सेस जे आहे ते माझं सासर माहेर यांचा जो सपोर्ट आहे आणि विशेष म्हणजे माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. नक्कीच. तुमच्या यशस्वी जीवनामध्ये तुमचं प्रेरणास्थान कुठलं आहे आणि त्यांनी तुम्हाला काय मोटिवेशन मिळालेलं आहे? तसं बघायला गेलं तर माझ्या आजीपासून माझ्या घरामध्ये आम्ही वर्किंग आहोत. म्हणजे आजी माझी त्यावेळेच्या काळामध्ये, म्हणजे आता माझी ही 3री पिढी म्हणजे समजा, त्यावेळच्या काळामध्ये माझी आजीनी MSW केलेलं आहे. MSW करून ती शासनाचे जे हे असतं बालसुधागृह, तिथं ती निरीक्षक म्हणून काम करायची. त्याच्यानंतरनं माझी आई रेव्हेन्यू खात्यामध्ये होती, माझी मावशी वकील आहे, मी स्वतः म्हणजे पोलीस खात्यामध्ये आता 30 वर्ष नोकरी करते आहे. त्याच्यानंतरनं माझ्या घरातल्या ज्या मुली आहेत त्याही विविध क्षेत्रामध्ये आहेत. माझी एक भाची आहे, ती परदेशामध्ये नोकरी करते. त्याच्यानंतरनं माझे जी आत्ता पुढची जी पिढी आहे त्यासुद्धा मुली म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अग्रणी कामं करतात. म्हणजे माझ्या घरामध्ये बेसिकली मुलींना पहिल्यापासूनच इक्वल मुलांसारखं ट्रेनिंग आहे किंवा मुलांसारखं त्यांना वागवलं गेलेलं आहे. त्यामुळे बेसिकली घरामध्ये बेस जो असतो हा मुलींना घरापासून भेटला तर मुली खूप आयुष्यामध्ये प्रगती करू शकतात.
माझ्या दर्शकांना मला सांगायला आवडेल की खरंच जर महिलांना यशस्वी व्हायचं असेल तर त्यांचा खरंच जो पहिला पाया असतो हा कुटुंबापासूनच रुळला गेला असतो. आणि मॅडम, आजकाल ज्या मुली, उत्सुक मुली, तरुण मुली सोशल मीडियावरती आपल्या रील्स टाकतात, त्यांना तुम्ही काय उपाययोजना सांगाल? ॲक्च्युली हा एक लागलेला म्हणजे काय म्हणतात व्यसनच आहे. तर ते व्यसन जे आहे ते कमी केलं पाहिजे. रील्स बनवायला काही हरकत नाही, पण त्या बनवल्यानंतर त्याचं पुढं काय होणार आहे, किंवा त्या कुठे त्या रील्स तुमच्या अपलोड होणार आहेत, किंवा त्याचा गैरउपयोग काय होणार आहे, ह्याचा संयम टाकून मुलींनी रील्स बनवल्या पाहिजेत. खूप सुंदर एक छोटीशी चर्चा, एक छोटीशी मुलाखत RRCच्या माध्यमातून आम्ही आज MIDCच्या ठाणेदार मॅडम वैशाली मुळे यांच्याशी घेतली होती. एक सुंदर वाक्य मला इथे बोलावंसं वाटते की रोज सगळ्यांसाठी, मात्र आज तुझ्यासाठी जग. जागतिक महिला दिनांच्या RRC परिवाराकडनं तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. वो शक्ति है, 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 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. ऑनलाईन बेटिंग प्रकरणी मुख्य आरोपी महेश डिक्करला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बंगळूर विमानतळावरून अटक केली. लूटआउट सर्क्युलरच्या अंतर्गत जिल्ह्यात ही पहिली कारवाई करण्यात आली. आरोपी बंगळूर विमानतळावरून श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत होता. बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कातखेड शेत परिसरात शहरातील वैभव हॉटेलचे मालक रवींद्र विष्णुपंत पांडे यांच्या शेतातील एका 3 मजली इमारतीत मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन बेटिंगचा अवैध अड्डा चालवला जात होता. येथे मोठ्या प्रमाणावर पैशांचा हार जीतचा खेळ सुरू होता. अशी माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अचानक छापा टाकून 33 आरोपींना अटक केली होती. पोलीस कारवाईनंतर या प्रकरणातील 2 मुख्य आरोपी मनीष गुप्ता आणि महेश डिक्कर फरार झाले होते. दोन्ही आरोपींच्या पासपोर्टची माहिती घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लुकआउट सर्क्युलर जारी केले होते. हे प्रत्येक विमानतळावर पोहोचले होते. त्यामुळे श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत बंगळूर विमानतळावर पोहोचलेला आरोपी महेश डिक्कर पकडला गेला. बंगळूर विमानतळावर आरोपी महेश डिक्कर पकडला गेल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी गुन्हे शाखेच्या पथकाला नागपूरहून तातडीने बंगळूरला पाठवले, जिथे आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. आरोपीला 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत देशभरात निदर्शने सुरू आहेत. या मालिकेत बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर निदर्शने करून घोषणाबाजी केली. रिक्त जागांवर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, बँकांमध्ये 5 दिवसाचा आठवडा लागू करण्यात यावा, कर्मचाऱ्यांसाठी बँकांमध्ये सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, ग्रॅज्युटीची मर्यादा 25 लाखांपर्यंत करमुक्त करण्यात यावी, बँक कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येने प्रलंबित असलेल्या समस्या सोडवाव्यात, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्रातील कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. आपल्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी किसान संघटनेने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात धरणे आंदोलन केले. या आंदोलनामुळे कृषी अधीक्षक कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अकोल्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी 2023-2024 ची पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. या विरोधात क्रांतिकारी किसान संघटनेने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी 3 तासाहून अधिक काळ कार्यालयात बसून होते. जोपर्यंत विमा रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. या आंदोलनामुळे कृषी अधीक्षक कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्यासाठी मन वळवण्यात आले. ही रक्कम तत्काळ जमा करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम होते. आंदोलक शेतकऱ्यांनी सरकार आणि विमा कंपन्यांना त्वरित पीक विमा नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर हे आंदोलन केलं होतं. जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांनी आम्हाला सोमवारी 11 नंतर जिल्हा प्रतिनिधी HDFC बँकेचे त्यांना हजर करणार आहे, उपस्थित करणार आहे. त्यांच्या आणि साहेब आमच्या उपस्थितीत सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करणार आहे. तरी जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना हा माझा एक संदेश आहे की आपण सोमवारी ज्यांच्या तक्रारी असतील विम्यासंदर्भात
त्यांनी दुपारी 11 नंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला यांच्या कार्यालयात उपस्थित राहतात। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। क्यों, कब, कैसे में सवाल पूछना हुआ अब और आसान। उठाइए अपना मोबाइल और व्हाट्सएप मैसेज करिए हमें 7823844432 इस नंबर पर। टाइप करिए अपना नाम, जन्म तारीख, जन्म समय, जन्म स्थान और अपना एक सवाल। पंडित सुदर्शन शर्मा शास्त्री जी क्यों, कब, कैसे में आपके सवाल का जवाब देंगे हर रविवार सुबह 11 बजे। सीधे प्रसारण क्यों, कब, कैसे में। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवर अकोला तहसीलदारांनी 7 वाहनांवर 3,25,800 रुपयांचा दंड ठोठावला। या प्रमाणात सर्व 7 वाहनांवर एकूण 23 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। या प्रकरणात सर्व 7 मोठे डंपर जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आले आहेत। ही कारवाई दहिहंडा फाट्याजवळ करण्यात आली आहे। जिल्हा खनिज कर्मक अधिकारी कार्यालयाने केलेल्या पंचनाम्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्ह्यात वाळू आणि इतर गौण खनिजाच्या अवैध विक्रीत माफिया सक्रिय झाले आहेत, त्यामुळे सरकारी महसूल कमी होत आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांनाही गौण खनिजे चढ्या दराने खरेदी करावी लागत आहेत। दरवर्षी महसूल आणि वन विभाग जिल्हा प्रशासनाला प्रत्येक लघु खनिजावर रॉयल्टी वसुलीचे उद्दिष्ट देतात। त्यातून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो। गिट्टी खाणीबरोबरच वाळू खाणीचाही लिलाव होतो। मुरुम आणि इतर लघु खनिजांच्या खाणीचा लिलाव करून महसूल गोळा केला जातो। याशिवाय गौण खनिजांच्या अवैध उत्खननांच्या घटनांनाही सातत्याने घडत आहेत। हे लक्षात घेऊन प्रशासनाने अकोला जिल्ह्यात गौण खनिजांच्या अवैध वाहतुकीवर त्वरित बंदी घालावी अशी मागणी होत आहे। मूर्तिजापूर पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका केली। राष्ट्रीय महामार्गावर अमरावतीहून अकोल्याकडे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडण्यात आले। गौरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी हा ट्रक पकडला असल्याची माहिती मिळाली आहे। जप्त केलेल्या ट्रकमध्ये साधारणतः 60 पेक्षा अधिक जनावर होती। ही जनावरे कत्तलीसाठी नेण्यात जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या ट्रकमध्ये जनावरे अतिशय निर्दयीपणे जनावरांना कोंबून नेण्यात येत होते। ट्रकचा पाठलाग करत पोलिसांनी जनावरांची तस्करी करणाऱ्या तिघांना पकडले आहे। सर्व जनावरांना संगोपनासाठी संरक्षण संस्थेमध्ये पाठवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। राष्ट्रीय महामार्गावरून पशुधनाची अवैध वाहतूक दिल्यास पोलिसांना गौरक्षकांचे सहकार्य मिळत असल्याची माहिती काही घटनांवरून दिसत आहे। अकोला जिल्ह्यातील दापुरा गावात कोलार नाल्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। खेळता खेळता पाण्यात उतरलेल्या मुलांचा जीव गेला। या दुर्घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दापुरा गावात मोठी दुर्घटना घडली आहे। कोलार नाल्यात बुडून 2 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। समर योगेश इंगडे वय 12 वर्ष आणि दिव्यांशी राहुल डोंगरे वय 14 वर्ष अशी या मुलांची नावे आहेत। माहितीनुसार समर आणि दिव्यांशू हे आपल्या अन्य 2 मित्रांसोबत घराबाहेर खेळण्यासाठी गेले होते। खेळता खेळता चौघेही गावाशेजारील कोलार नाल्यात उतरले, मात्र पोहता न आल्याने समर आणि दिव्यांशू खोल पाण्यात गंटागड्या खाऊ लागले। सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करत गावात धाव घेतली आणि ग्रामस्थांना याची माहिती दिली। गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला होता। पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती। प्रशासनाने लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी नाल्यांच्या ठिकाणी दक्षता घेण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। प्रतिभा धर्माडे जिल्ह्यातील पहिल्या ड्रोन दीदी ठरल्या आहेत। त्यामुळे आता ड्रोनद्वारे खत कीटकनाशकांची फवारणी शक्य होणार असून शेतकऱ्यांना कमी खर्चात ड्रोन सारखे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे। महिलांचाही आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग आणखी प्रशस्त होणार आहे। नमो ड्रोन दीदी योजना राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण आणि ड्रोनची देखभाल याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। ड्रोनद्वारे पिकांवर लक्ष ठेवणे, कीटकनाशके व खतांची फवारणी करणे, बियाणे पेरणे आदी विविध शेतीविषयक कामासाठी प्रशिक्षण करण्यात येते। ग्रामीण महिलांना आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळते। शेतकऱ्यांना कमी किमतीत ड्रोन सारखे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होते। दरम्यान ड्रोन दीदी म्हणून बांबर्डा येथील प्रतिभा धर्माडे यांची निवड झाली असून त्या सज्ज झाल्या आहेत। या ड्रोनमुळे 1 एकर शेतात अवघ्या 20 मिनिटात फवारणी करणे शक्य झाले आहे। ड्रोन दीदी पर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगताना प्रतिभा धर्माडे म्हणाल्या की नमो ड्रोन दीदीचे 10 दिवसाचे प्रशिक्षण सासवड पुणे येथे झाले। या ड्रोन फवारणीचा लाभ मला आणि माझ्या बचत गटातील महिलांनी होणार असून फवारणीसाठी सज्ज झाला आहे।
प्रतिभा धर्माडे, पूनम धर्माडे, स्वाती पोकट, सविता सूर्यवंशी, रीना सूर्यवंशी, आशा मापारी, ताराबाई मापारी, अंजना पोयकट इत्यादी महिलांचे या बचत गटाच्या माध्यमातून हे सर्व परिसरातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन हे वरदान ठरत आहे। मी उमेद अभियानाअंतर्गत माझ्या गटाचं नाव आहे उत्कर्ष स्वयंसहायता समूह, त्यामध्ये मी सदस्य आहे आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत गाव पातळीवर ICRP म्हणून काम करते। माझी या कामात उत्कृष्ट कामगिरी म्हणून माझं RCFद्वारे उमेद अभियानामध्ये नमो ड्रोन दीदीमध्ये फॉर्म भरला आहे, त्यामधून माझं सिलेक्शन झालं। यामध्ये मला सासवड पुणे येथे शिवरीला 10 दिवसाचं प्रशिक्षण मिळालं PBCला। तिथे मला 3 दिवसाची थेरी आणि 7 दिवसाचं प्रात्यक्षिक ड्रोन फवारणीचं प्रशिक्षण मिळालं। त्यामध्ये माझं नंतर 10व्या दिवशी मला ड्रोन पायलटचे लायसन मिळाले, नंतर प्रमाणपत्र मिळाले। तसेच तिथून सातारा इथं ड्रोन प्रात्यक्षिक फवारणी म्हणजे औषध कशी टाकावी, पाणी कसं टाकावं, या ड्रोननं फवारणी कशी करावी याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळालं। नंतर मग या ड्रोनचं असं एक हे आहे की चिखलामध्ये पावसाळ्यात आपल्याला जर 8 दिवस म्हणजे फवारणी करायची आहे आज, पण चिखलामुळे आपण कोणते शेतकरी फवारणी करू शकत नाही, त्यामुळे ती फवारणी 8 दिवसावर लांबते। त्यामुळे या ड्रोनमुळे असा फायदा झाला आहे की ती फवारणी आपण चिखलामध्ये पाय फसतात त्या कारणानं करू शकत नाही, पण आपण या ड्रोनमुळे ती फवारणी तात्काळ करू शकतो। त्याचा म्हणजे शेतकऱ्यांना एवढा फायदा आहे की ते 8 दिवसावर लांबणारी जी फवारणी आहे ती तात्काळ लवकर होऊन या ड्रोनमुळे त्यांचा खूप चांगला एक फायदा होऊ शकतो। आमच्या इथे कार्यरत असलेल्या SRP ताई प्रतिभाताई धर्माडे यांना जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक येऊन हा ड्रोन मिळालेला आहे। आमच्या बचत गटाला हा ड्रोन मिळालेला आहे, त्यामुळे सर्व महिलांची सर्व गावकऱ्यांची असा फायदा झालेला आहे की शेतीमध्ये जे अडचणी असतात, पाऊस पडल्यावर आपण शेतामध्ये जाऊ शकत नाही, साप, विंचू, गाटा यामुळे आपल्या शेताची हानी म्हणजे जे नुकसान होते आपण वेळेवर त्याची सोय घेऊ शकत नाही। आणि या ड्रोनमुळे कसं आहे की आपण चिखल जरी असला, पाऊस जरी सुरू असला तरी आपण ही फवारणी या ड्रोनमुळे करू शकतो। आमच्या गावात उमेद अभियानाअंतर्गत ड्रोन दीदी प्रतिभा धर्माडे यांच्या माध्यमातून ड्रोन मिळालेला आहे। या ड्रोनचा फायदा आम्हाला वेळेची बचत, पैशाची बचत आणि पाण्याची बचत होते। या ड्रोनमुळे आम्ही पावसाळ्यात जो चिखल आहे त्या चिखलात जे मजूर पंप पाठीवर घेऊन चिखलात त्यांना जावं लागते, त्यापासून त्यांचं म्हणजे संरक्षण होऊ शकते। आणि ते वजं घेऊन आणि पेट्रोल पंपाचे आपल्याला नुकसान माहीत आहे, त्यामुळे तुम्हाला स्लो पॉयझन पण होऊ शकते, त्यामुळे मजुराचा मृत्यू पण होऊ शकते आणि हा पण एक फायदा झालेला आहे। आणि या आधुनिक तंत्रज्ञानामुळे नक्कीच शेतीला एक नवीन वरदान मिळालेलं आहे आणि याचा उपयोग आम्ही भविष्यात खूप सारा घेऊ। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। देशमुख महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, विविध कार्यक्रमाचे केले गेले आयोजन। RRC नेटवर्कच्या कार्यालयात जागतिक महिलांचा कार्यक्रम, संचालिका सौ ऋतुजा देशमुख यांचा महिला कर्मचाऱ्यांशी संवाद। क्राईम जगतात तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले, मुली व महिलांनी सोशल मीडिया रील्स पासून दूर राहा। घराघरात आलेल्या गृहिणींची जबाबदारी मोठी, जिल्हा परिषदेच्या CEO B वैष्णवी यांचा महिलांवर विश्वास। अकोल्यात देखील ड्रोन दीदी घेत आहेत ड्रोन उडविण्याचे धडे, ड्रोन दीदींच्या हाती येणार शेतीची मुख्य जबाबदारी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात, तोवर नमस्कार।